पुन्हा भेटलेले प्रेम भाग 8. गौरी आज स्कूलमध्ये जाणार नव्हती. तिला ताप आला होता, त्यामुळे ती अजूनही झोपूनच होती. आईबाबांना आता जास्तच काळजी वाटू लागली, कारण गौरी खूप नाजूक मुलगी होती. थंडी तिला सहन होत नव्हती सुरुवातीला, पण वर्षभरात आईबाबांनी तिला तसं न जाणवू देता सांभाळली होती. त्यामुळे तिचा थंडीचा त्रासही कमी झाला होता. आता मुळात ती तिची स्मृती विसरल्याने तिला हेच माहीत नव्हते की तिला थंडी मानवत नाही, आणि तिची बॉडी ही सुरुवातीला तिला साथ देत नसली तरी तिच्या मनाची तयारी असल्याने काही महिन्यातच तिची बॉडी थंड वातावरणालाही रेजिस्ट करू लागली होती. पण आज तिला इतका ताप चढलेला पाहून आई बाबा दोघेही काळजीत पडले होते. बाबांनी लगेच सूरजला कॉल करून तिच्या तब्येतीबद्दल सांगितले. सूरजने डॉक्टरला घेऊन येत असल्याचे बाबांना सांगितले. आता आई बाबा सूरज व डॉक्टर येण्याची वाट पाहत होते. आई तर गौरीच्या उशालाच बसून होती. बाबा हॉलमध्ये फेऱ्या मारत होते. सूरज आला, सोबत डॉक्टरही होते. ये सूरज, बाबा त्याला आलेलं पाहून बोलले. हो बाबा. गौरी कुठे आहे? सूरजच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. आत आहे, तिच्या रूममध्ये. बाबा मागे फिरून बोलले. चला डॉक्टर. असं म्हणून सूरज डॉक्टरांना घेऊन आत निघाला. गौरी तापाच्या ग्लानीतच होती. तिचे अंग तापाने भाजत होते. डोळ्याच्या भोवती काळे वर्तुळ दिसू लागले होते. ओठ तापाने सुकून पांढरे दिसत होते. चेहरा पार निस्तेज दिसत होता. तिला अशा अवस्थेत पाहून सूरजच्या हृदयात चर्र झालं. त्याला खूपच वाईट वाटत होते. तिला असे पाहून डॉक्टर तिला चेक करून इंजेक्शन देऊन काही औषधे लिहून दिली. काही काळजीचे कारण नाही, टेम्परेचर जास्त असल्याने त्या ग्लानीत आहेत. इंजेक्शन दिले आहे, आता तासाभरात ताप उतरेल. उठल्यावर त्यांना थोडं जेवायला द्या आणि या गोळ्या खायला द्या. 2 दिवस रेस्ट घेणे गरजेचे आहे. डॉक्टर एकदम पाठ केल्यासारखे बोलले. हो. असं म्हणून आईने डॉक्टरांच्या हातातून गोळ्या व चिठ्ठी घेतली. ती चिठ्ठी मला दे आई. मी औषधं घेऊन येतो, सूरज म्हणाला. हो घे, आई म्हणाली व चिठ्ठी सूरजच्या हातात दिली. सूरज डॉक्टरसोबत बाहेर निघून गेला. अहो तुम्ही जा दुकानात, मी आहे इथे. मी घेईन तिची काळजी, आई म्हणाली. हो सूरज येऊ दे, मग जातो मी, बाबा जवळच्या खुर्चीत बसत बोलले. मग मी काहीतरी खायला बनवते, दोघेही खा आणि मगच जा, आई उठत बोलली. बर कर, मला ही गोळी घ्यायची आहेच, बाबा मोबाईल हातात घेत बोलले. हो आलोच हां, म्हणून आई बाहेर निघून गेल्या. थोड्या वेळात सूरज औषधं घेऊन आला. बाबा ही औषधे मी इथे ठेवतो, तिला जाग आली की तिला द्या, सूरज टेबलवर औषध ठेवत बोलला. हो आईला पण सांग, मीही आता दुकानात जाणार आहे, बाबा म्हणाले. बरं मी तिलाही सांगतो आणि मीही निघतो. आता बँकेत आज तपासणीसाठी वरिष्ठ लोक येणार आहेत, सूरज घड्याळ पाहत बोलला. थोडं खाऊन जा, आई बनवून आणते लगेच, बाबा म्हणाले. नको बाबा, उशीर होईल, सूरज म्हणाला. नाही होणार फार उशीर, हे घे खा पटकन आणि जा, आई सूरजच्या हातात प्लेट देत बोलली. आई कशाला हे करत बसली, मी केला असता ना बाहेर नाश्ता, सूरज खुर्चीवर बसत बोलला. हो तू केला असता, पण बाबाही काही खाल्ले नाहीत सकाळपासून, त्यामुळे आता दोघेही बसा आणि खाऊनच जा, आई मंद हसत बोलली. हो तुम्हीही बसा सरकार, बाबा आईचा हात पकडून जवळच्या खुर्चीत बसवत बोलले. अहो मी आणि कशाला, आई थोडी लाजतच बोलली. आईबाबांचे खूप गोड संवाद सुरू होते. त्यांना असं प्रेमानं एकमेकांशी हितगुज करताना पाहून सूरज मनातून सुखावला. कौतुकाने तो आईबाबांना पाहत होता. अचानक गौरीने कुस बदलली, तसे सूरजची नजर तिच्यावर गेली. तसा तो उठला व तिच्याजवळ जाऊन बसला. ती अजूनही ग्लानीतच होती. सूरज तिच्या शेजारी बसून तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवू लागला.
त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. आई बाबाही त्यांना पाहत होते. बाबा जाऊन सूरजच्या खांद्यावर हात ठेवून थोपटू लागले. तसा सूरज डोळे पुसत स्वतःला सावरून बेडवरून उठला. बरं मी निघतो. बाबा तुम्हाला सोडू का मी दुकानकडे? सूरज बेडवरून उठत बोलला. हो चालेल. सरकार निघतो आता आम्ही. तुम्ही पोरीची काळजी घ्या आणि नंतर जेवायला देऊन गोळ्याही द्या. बाबा आईला म्हणाले. हो जा तुम्ही दोघेही आता. मी आहे तिची घेईन काळजी, आई बोलली. थोड्या वेळातच सूरजने बाबांना दुकानजवळ सोडले व बँककडे निघाला. बँकेच्या दरवाजामध्ये पोहोचताच सूरजचा मोबाईल वाजला. यस सर, सूरज आदराने बोलला. समोरून काहीतरी बोलणं झालं. ओके सर, मी संध्याकाळी कॉल करतो तुम्हाला, म्हणजे आपल्याला सविस्तर चर्चा करता येईल. आता थोडं काम आहे. आज जातच अभि त्याच्यासमोर फाईल घेऊन उभा राहिला. सूरज, ही फाईल घे आणि नजरेखालून घाल एकदा, म्हणजे नंतर तुला अवघड जाणार नाही. अभि फाईल त्याला देत बोलला. हो थँक्स अभि, सूरज बोलला. फक्त थँक्स ने काम नाही चालणार. ट्रीट हवी मला, अभि हसत बोलला. हो नक्कीच, सूरज बोलला व फाईल ओपन करून वाचू लागला. अभि तिथून निघून गेला. तासाभरातच बँकेचे संचालक व बाकी लोक तिथे उपस्थित होते. सर्व काही पाहून झाल्यावर त्यांनी सूरजचे कौतुक केले. दुपारनंतर सगळे निघून गेले. सगळे जाता सूरजने सुटकेचा निश्वास सोडला. टाय लूज करून तो खुर्ची डोळे मिटून आरामात बसला. अचानक त्याला गौरीची आठवण झाली. तसं लगेच तो उठून बसला व आईला कॉल केला. तो कॉलवर होता की अभि त्याच्या केबिनमध्ये आला. हॅलो आई, गौरी कशी आहे? सूरज काळजीने विचारत होता. हो ती ठीक आहे आता थोडी. काही वेळापूर्वीच ती जेवून गोळ्या घेऊन पुन्हा झोपली आहे, आई म्हणाली. ताप कमी आहे का आता? हो आहे कमी. ओके, तू जेवली का? नाही अजून, बाबा येत आहेत म्हणून थांबले. तू जेवलास का बाळा? नाही, आता काम संपले. हो का, बरं बरं, आता आवरलं ना काम, मग जेवून घे आधी. हो आई, येतो मी संध्याकाळी. हो ये. सूरजने मोबाईल बाजूला ठेवला व अभिकडे पाहू लागला. तुला सरांचा कॉल आलेला का? अभि हळूच बोलला. हो, पण मी संध्याकाळी कॉल करतो म्हणालो. का, काय झाले का? सूरज शंकेने अभिकडे पाहत बोलला. काही नाही, ते आपलं सहजच. बरं ते सोड, देशमुखचं काय झालं? सूरज डोळे बारीक करून अभिकडे पाहत बोलला. काय होणार, ICU मध्ये आहे. हां, पोलीस केस झाली आहे, अभि बोलला. तू करशील का हँडल? आय नो सूरज, थोडं हसतच बोलला. ते मी कालच केलं आहे, अभिही हसत बोलला. बरं, तुझं आवरलं ना? चल ना मग, लंच ब्रेक आहे. पोटात कावळे ओरडत आहेत, अभि पोटावरून हात फिरवत बोलला. त्याला असं पाहून सूरज हसला. बरं चल, सूरज खुर्चीतून उठत बोलला. बाय द वे, गौरी कशी आहे? अभिने विचारले. आता बरी आहे, तापही कमी आहे आता. अच्छा, अजून काय लिहिलंय या मुलीच्या नशिबात देव जाणे, अभि हळूहळू व्यक्त करत बोलला. काही लिहिलं असलं तरी मी तिच्यासोबत असूपर्यंत तिला काही होणार नाही, सूरज शून्यात नजर लावून बोलला. आय नो, आणि यात मी कायम तुझ्यासोबत आहे, अभि सूरजच्या हातावर थोपटत बोलला. तसं सूरज हसला. संध्याकाळी तू येतोय ना माझ्यासोबत गौरीकडे? हे काय विचारणं झालं का? ऑफकोर्स मी येणार आहे. खूप महिने झाले काकींच्या हातचे कटलेट्स खाऊन. त्यांना सांग करून ठेवायला, अभि ओटावरून जीभ फिरवत बोलला. त्यांची रिॲक्शन पाहून सूरजच्या ओठावर हसू आलं. हो सांगतो, जेव आता सूरज, हे हसत बोलला. संध्याकाळी सूरज व अभि गौरीच्या घरी तिला भेटायला गेले. घरात अजूनही शांतता होती. हे जाणवतच सूरजला काळजी वाटू लागली की गौरीची तब्येत अजून ठीक नाही का? आई कुठे गेली? आत येताच त्याने आईला आवाज दिला. आई! एक दोनदा आवाज दिल्यानंतर आईने आतून आवाज दिला. ये सूरज, मी देवघरात आहे. आईचा आतून आवाज येताच सूरज देवघराकडे गेला. अभिही त्याच्या मागे मागे निघाला. आई,
बाबा आले नाहीत का अजून? आई हातातली जखमा डोळ्यांना लावून बाजूला ठेवत बोलली. येतीलच इतक्यात. आई उठून मागे फिरली आणि समोर अभिला पाहून खुश झाली. अरे अभि बेटा, कसा आहेस? खूप दिवसांनी आठवण झाली. आईची आठवण तर रोजच येते, पण ड्युटी फर्स्ट नियम आहे आमच्या लीडरचा. मग काय बोलणार? अभि नाटकीपणे दुःखी होत बोलला. आई काळजीने विचारू लागली. हो का? खूप त्रास देतो का तुला सूरज? हो ना, कुठे जायचे म्हणले तर नाहीच म्हणतो हा. आता लास्ट वीकमध्ये मला तुमच्या हातचे कटलेट्स खायचे होते, म्हणून म्हणलं चल आईला भेटून येऊ, तर चक्क नाही म्हणाला मला हा. अभि मुद्दाम बोलत होता. सूरज त्याला लूक देत बघू लागला. बघा बघा आई, आता ही कसा रागाने पाहतो आहे माझ्याकडे. का रे सूरज, असं का करतो? बिचारा चांगला मुलगा आहे. हो, खूपच चांगला आहे. बरं चला, चहा करते, या बसा इथे, असं म्हणत आई त्यांना हॉलमध्ये घेऊन आली. आई, गौरी कशी आहे? सूरजच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. ठीक आहे, आता झोपली आहे, मी जाऊन येतो तिच्याकडे, सूरज म्हणाला व आईचं न ऐकताच थोडं पळतच गौरीच्या बेडरूमकडे गेला. अरे सूरज, ऐक तरी. आई, तो आता थांबायचा नाही. चला आपण चहा बनवू. अभि बोलताच आई हसली व म्हणाली. हो चल चल. सूरज गौरीच्या रूममध्ये आला. ती अजूनही गाढ झोपलेली होती. सूरज हळूच जाऊन तिच्याजवळ बसला. तिचा हात हातात घेऊन तो तिच्या शांत व निरागस चेहऱ्याकडे पाहू लागला. तिला असं शांत झोपलेलं पाहून त्याचे डोळे डबडबले. एका दिवसात तिच्या चेहऱ्यावरची चमक, आनंद हरवलं होतं. पार चुकून गेल्यासारखी दिसत होती तो तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवू लागला. औषधांच्या प्रभावामुळे तिला जाग आली नाही. सूरज तिच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता भूतकाळात हरवला. 1 वर्षापूर्वी. हाय लोड्स गो गाईज. सूरजच्या कानावर गोड आवाज पडला. मागे वळून तो त्या आवाजाला शोधू लागला, पण कोणीही त्याला तिथे दिसले नाही. तो पुढे निघाला होताच की अभिचा आवाज त्याच्या कानावर पडला. हाय सूरज, सामानात ठेवू, मग जाऊ बीचवर. सूरज व त्याचे मित्र फिरायला आले होते. नुकतेच ते रिसॉर्टवर पोहोचले होते. गाडीतून उतरून तो आजूबाजूचा परिसर पाहण्यात मग्न होता की एका मुलीचा गोड आवाज त्याच्या कानावर पडला. अभिने सांगितलेल्याप्रमाणे सूरज तो आवाज सोडून बॅग घेऊन आत निघाला. त्यांचा ग्रुप 6 जणांचा होता. अजून 2 उद्या येणार होते. त्याच काही महत्त्वाचे काम असल्याने त्यांना आज येणे जमले नाही. सगळे मस्ती करत निघाले. एकमेकांची टर काढत, एकमेकांची खेचत ते रूममध्ये पोचले. अभि सूरजच्या सर्वात जवळचा होता. सूरजला शांत पाहून त्याला शंका आली. काय झाले रे, इतका शांत का आहेस? काही नाही, ते प्रवासामुळे थोडं. ओ, मग फ्रेश हो, थोडा वेळ रेस्ट घे, तर आम्ही जेवणाची सोय बघून येतो. अभि बॅगमधून काहीतरी काढत बोलला. रूममध्ये येताच सूरज बेडवर पडला व हुंकारला. रूम एकच होती, पण मोठी होती. 8 जण राहू शकतील इतकी मोठी. बाजूला सर्वत्र काचा होत्या व सर्वत्र पडदे लावलेले होते. पडदा बाजूला करताच बाहेरचा नजारा दिसायचा. दुपारची वेळ आणि मेचा महिना असल्याने ऊन तळपळत होतं. उन्हामुळे सारीकडे शुकशुकाट पसरला होता. शांतता असल्याने समुद्राच्या लाटांचा आवाज रिसॉर्टमध्येही येत होता. विशालने खिडकी ओपन केली. त्या सरशी उन्हाच्या गरम झळा रूममध्ये आल्या. वारा जणू सुट्टीवर गेला होता. यशने उठून फॅन लावले. सगळे दंगामस्ती करत बसले. अभि व यश जाऊन जेवणाची ऑर्डर देऊन आले. सगळे फ्रेश झाले. तासाभरातच जेवण तयार असल्याचं एका मुलाने सांगून गेला. अभि सूरजला उठवत बोलला. सूरज उठ, फ्रेश हो, जेवायला जाऊ. त्याला चांगली झोप लागली होती. अभिच्या आवाजाने तो उठला. आळसावलेल्या आवाजातच तो बोलला. तुम्ही चला पुढे, मी आलोच. तसे सारेजण बाहेर गेले. तुला इथलीच एखादी मुलगी शोधू आपण, अभि विशालला चिडवत बोलला. चालेल मला,
तोही दात दाखवत बोलला, याला वेडी जरी मुलगी दिली तरी हा खुशच होणार. यश त्याच्या डोक्यात टपली मारत बोलला, हो, मासे खायला मिळाले, बीचवर फिरायला मिळाले तर बस, आणखी काय हवं. विशाल हसत बोलत होता. सूरजही फ्रेश होऊन त्यांना जॉईन झाला. सर्वजण बसून हसत गप्पा करत जेवण करत होते. जेवण होताच सर्वजण जवळच्या स्विमिंग टँकजवळ बसून गप्पा मारू लागले. दिवस थोडा पुढे सरकला तसे ऊन थोडं कमी झाले. त्यामुळे सगळेच समुद्रकिनारी जायचा प्लॅन करतात. रिसॉर्टपासून काहीच अंतरावर समुद्रकिनारा होता. सगळे गप्पा मारत निघाले होतेच की विशालला आठवले की कॅमेरा आणायला आपण विसरलो. तसा तो कॅमेरा घेऊन येतो असे सांगून पुन्हा रूमकडे निघाला. दिवस मावळतीला निघाला असल्याने बीचवरचा नजारा खूप सुंदर दिसत होता. समुद्राच्या फेसाळलेल्या लाटांचा आवाज आणि समोर सूर्य आपला रंग बदलतानाचे दृश्य पाहून मन हरवून जात होते. दूरवर पसरलेला समुद्र नजरेत मावत नव्हता. लांब कुठेतरी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या बोटी नजरेला पडत होत्या. काही अंतरावर एका बाजूस आपले पाय जमिनीत खोलवर खंबीरपणे रोतून डोंगर उभे असताना दिसत होते. सूर्याचा केशरी रंग समुद्राने प्राशन केल्यासारखे भासत होते. सगळे समुद्रात खेळायला गेले. खूप उशिरापर्यंत पाण्यात त्यांची मस्ती सुरू होती. सारेजण पूर्णपणे भिजले होते. सूर्याची ड्युटी संपली तसा चंद्र ड्युटीवर येताना दिसत होता. आकाशातील लाल, केशरी, पिवळ्या रंगाची जागा आता काळ्या रंगाने घेतली होती. पौर्णिमा 2 दिवसावर असल्याने चंद्र आपली ड्युटी चोख बजावताना दिसत होता. सोबतीला टपोर चांदणे असं म्हणतात आपली उपस्थिती दर्शवत होते. खूप उशिरापर्यंत मजा मस्ती करून खूप सारे फोटो काढून ते पुन्हा रिसॉर्टकडे निघाले. चालत असतानाच विशाल म्हणाला, खूप मजा आली ना भावांनो. यश उत्साहाने बोलला, हो ना. अभिला विशालची मजा घ्यायची असं वाटून तो म्हणला, हो ना. हा विशाल तर जलपरीच दिसत होता. कसे पोज देत होता फोटोसाठी. त्याच ऐकून सगळेच हसू लागले. विशालही अभिला चिडवत बोलला, आणि तू कोण बे, जलपरा का. मध्येच यश त्याचं बोलणं करेक्ट करत म्हणला, एक्सक्यूज मी, तो जलपरा नाही, मरमेन असतो. विशाल नाटकीपणे हात जोडून यश समोर थोडा झुकत बोलला, आली आपली चालती बोलती डिक्शनरी आली. मरमेन जरी असला तरी त्याला मराठीत जलपराचं म्हणतं असतील ना. तसा यश त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, हो बालका, तू ज्या बोलताना चुका करतो ना त्या सुधारण्यासाठीच माझा जन्म झाला आहे. पण अजून थोडा वेळ आपण थांबायला हवं होतं यार, अभि बोलला. विशाल मुद्दाम होऊन अभिला चिडवत बोलला, हो, नेक्स्ट टाईम तू शिकाला सोबत घेऊन ये, म्हणजे मस्त एन्जॉय करता येईल तुम्हाला. शिका अभिला ट्रेनिंगच्या वेळी भेटली होती. तिला पहिल्यांदा पाहताच अभिला ती आवडली. पण तिला ऑलरेडी बॉयफ्रेंड होता हे माहीत असतानाही विशाल त्याची खेचत होता. अभि आपल्यावर फरक पडला नाही हे दाखवत बोलला, हो, कॉल करून सांगतो तिला की मस्त जागा आहे, तू तुझ्या बॉयफ्रेंडला घेऊन ये एक दिवस नक्की. तो कितीही नॉर्मल दाखवत असला तरी त्याला झालेला त्रास सर्वांनाच जाणवत होता. तिघेही त्याच्यावर हसू लागले. बोलत ते सारे रिसॉर्टमध्ये पोचले. यश फ्रेश होण्यासाठी गेला, त्यामुळे तिघे बेडवर बसून बोलत होते. विशाल अभिला उद्देशून बोलला, मग तू कधी लग्न करतोय. अभि मनातून दुखावला होता. मी लग्न करणार नाही. विशाल हसत बोलला, का. त्या शिकासाठी. अभि विशालच्या डोळ्यात पाहत बोलला, तसं काही नाही, आणि तीही आहे खुश तिच्या लाईफमध्ये, तर मी का स्वतःला त्रास करून घेऊ. विशाल ओशासा सोडत बोलला, हो, तेही आहे म्हणा. अभि हसत विशालच्या पाठीत मारत बोलला, बाय द वे तुझं काय. एकीवर तर फिक्स राहा ना, का असंच आयुष्यभर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणार आहेस. विशाल हसत बोलला, अपना तो फंडा ही है, यही है बॉस, जो पसंद आ जाए वो अपनी. सूरज जो इतका वेळ शांत बसला होता तो बोलला, अशाने आयुष्यात एकटाच राहशील नेहमी. विशाल त्याला बघत हसत बोलला, बोलले प्रेम पुजारी, बोलले. अभिही हसू लागला. त्याला हसताना पाहून सूरजने त्याला लूक दिला.
त्याला लूक देऊ नको. तू माझ्याशी बोल. मग कधी होणार आहे आगमन तुमच्या ड्रीम गर्लचे आपल्या आयुष्यात? लवकरच, सूरज कोड्यात बोलावं तसा बोलला. अभिला थोडा अंदाज आला, त्यामुळे अभि उत्सुकतेने त्याच्याजवळ जाऊन बसत बोलला, कोण आहे ती? इथे आहे का? मला हे दाखव ना. सूरजला अभिचं बोलणं ऐकून जाणवलं की त्याला अंदाज आला आहे, म्हणून तो पटकन बोलला, मी असं कधी म्हणालो? मी फक्त लवकरच असं म्हणालो. अभि त्याच्याजवळ अजून सरकून बसत बोलला, मला माहीत आहे बाबा, सूरजदास कधी असंच काही बोलत नाहीत. यश बाथरूममधून केस पुसत बाहेर येत बोलला, हो हे मलाही पटतं. विशाल त्याला बघत बोलू लागला, तू काय दरवाजाला कान लावून बसला होता का बे? यश दात दाखवत बोलला, नाही फक्त सूरजचे बोलणं ऐकू आलं म्हणून बोललो. सूरज विषय बदलत बोलला, अभि तू पटकन जाऊन शॉवर घे आणि चेंज कर, नाहीतर तुला त्रास होईल. अभि लगेच टॉवेल घेत बोलला, हो आलोच. तेव्हा शेजारच्या रूममध्ये काही मुलींची मस्ती सुरू होती. हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते. सूरजने कान टवकारले. सकाळी जो आवाज कानावर पडला तो पुन्हा ऐकू येतो का हे तो पाहू लागला. यश त्याला असं पाहून म्हणाला, काय भावा, आता काय भिंतीमध्ये शिरतो की काय? विशाल तर तसाच झोपूनही गेला. सगळे फ्रेश झाले तसे विशालला उठवू लागले, पण तो काही केल्या उठत नव्हता. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला, पण तरीही तो उठत नाही हे पाहून यश म्हणाला, माय बेबी कॉलिंग. हे शब्द कानावर पडताच तो पटकन उठून बसला, मोबाईल कानाला लावला. आता सगळे तोंड दाबून हसू लागले व शांत बसून त्याचं बोलणं ऐकू लागले. हाय बेबी. समोरून काहीतरी बोलणं झालं. नाही बेबी, आत्ताच तासाभरापूर्वीच पोचलो आहे आणि थकलो होतो म्हणून आलो, तसा झोपी गेलो. तू मला इग्नोर का करत आहेस? फोनवरील व्यक्ती, नो बेबी, मी का तुला इग्नोर करेन? आय लव्ह यू ना, मिस करतोय तुला. हो मी सुद्धा. ओके बाय, लव्ह यू सो मच बेबी, काळजी घे. बाय. ओके बाय. यश त्याला एकटक पाहत होता. त्याला सूरज व अभि त्यांना पाहून एकमेकांना टाळी देत हसू लागले. आता आला आहे बाबू माझा हा, अभि मागून बोलला. विशाल पुन्हा बेडवर आडवा होत बोलला, काय करायचं यार, मग असं नसतं सांगितलं तर चिडली असती. मग रडारड, रुसवा फुगवा. यश त्याला पाहून बोलला, बघ हे असे हाल होतात प्रेमात, त्यामुळे या झंझटीपासून लांबच राहिलेलं बरं असतं. सूरज विचारात हरवल्यासारखा बोलला, रुसवा फुगवा काढण्यात मजाच वेगळी असते. विशाल त्याला असं बोलताना पाहून म्हणाला, बघ किती अनुभव असल्यासारखा बोलत आहे, आणि हसू लागला. अभि हसत बोलला, मग उगीच त्याचं नाव प्रेम पुजारी ठेवलं नाही? सूरज हसत बोलला, आपला कसला ग्रुप आहे रे हा. एकाला प्रेम म्हणजे संकट वाटतं म्हणून तो प्रेमापासून पळतो, तर दुसरा आधीच बॉयफ्रेंड असलेल्या मुलीच्या प्रेमात आहे. ती आपल्याला मिळणार नाही हे माहीत असतानाही तिच्यावरच प्रेम जपतो आहे. आणि आपला हा नमुना प्ले बॉय सारखे महिन्याला गर्लफ्रेंड बदलतो, आणि ते दोन नमुने तर वेगळेच आहेत. तसा यश थोडा ओरडलाच, आणि तुझं काय भावा, तू एक आहेस की. मुली स्वतःहून समोरून तुला प्रपोज करतात, पण तुला तर तुझी ड्रीम गर्ल प्यारी आहे. माझं ऐक, तूही या फंद्यात पडूच नकोस ना. विशाल बोलला, हो का, तू उद्या उठून संन्यास घेशील म्हणून मग आम्ही भगवी कपडे घालून तुझ्या मागे मागे यावं का बे? यश अभिला बाजूला करत त्याच्या शेजारी बसत आवेशाने बोलला, काय हरकत आहे, डोक्याला शॉट लावून घेण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात राहिलेलं काय वाईट आहे ना. आता विशाल हात बांधून त्याच्या समोर उभा होता. विशाल खोडकरपणे बोलला, काय निसर्ग? निसर्गाचे खूप सारे खेळ आहेत, तेही खेळलेच पाहिजेत ना. निसर्गाच्या विरोधात जाऊन ही काहीही करत नाहीये. सो चिल डूड. अभि मध्येच बोलला व हसू लागला, हो माहीत आहे ना मला माझ्या मंजूची दास्ता. विशाल आपली बाजू मांडत बोलला, ती वेडी होती रे, तिने वेळेवर मला सांगितलेच नाही तर मी काय करणार होतो ना. खूप उशिरा पण त्याची चर्चा सुरूच होती. 9 वाजले तसे त्यांना भुकेची जाणीव झाली. विशाल घड्याळात बघत बोलला,
बास, या गोष्टीने काही आपलं पोट भरणार नाहीये, तर आता चला जेवायला जाऊ, यश बोलला. हो चला, तू काय सुधारणार नाही, मग काय उपयोग आहे या वादाचा. सगळे जेवणासाठी बाहेर गेले. रिसॉर्टमध्ये रूमपासून काही अंतरावरच स्विमिंग टँकजवळ डायनिंगची सोय होती. सगळे त्या बाजूला जाऊ लागले. विशाल आणि यशचे अजूनही त्याच गोष्टीवर मतभेद सुरू होते. त्यांना इग्नोर करून सूरज म्हणाला, अभि चल, आज जाऊन जेवण बाहेर लावण्यास सांगून येऊ. हो चल, अभिही बोलला व मागे फिरला. ते दोघेही बोलत आत जात होते की सूरजला कोणा मुलीचा धक्का लागला. तशी ती मुलगी मागे न बघता जाताच सॉरी म्हणून गेली. सूरजही बोलण्यात गुंतला. हसल्याने तोही तिला न पाहता इट्स ओके म्हणाला व आत गेला. पण थोड्याच वेळात त्याला तो आवाज आठवला. तो आवाज तोच होता ज्याचा तो सकाळी पाठलाग करत होता. तो धावतच बाहेर आला, पण तिथे कोणीही नव्हते. एक हात कमरेवर तर दुसरा हात केसातून फिरवत तो निराश स्वरात म्हणाला, डॅम इट, पुन्हा मी तिला पाहू शकलो नाही. कोण आहे ती? मला एकदा तिला पाहायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच सूरज सर्वांच्या आधी उठून बीचवर गेला. 6-7ची वेळ असेल. सकाळचे गार वारे अंगाला झोंबत होते. सूरज कॅमेरा घेऊन निघाला होता. त्यावेळी बीचवर अजिबात गर्दी नव्हती. 10-12 जण असतील फक्त, तेही लोकलच वाटत होते, जे की मॉर्निंग वॉकसाठी आले होते. खूपच शांतता जाणवत होती. त्या शांततेत समुद्राच्या लाटांचा आवाज कानाला सुखावून जात होता. जवळच असणाऱ्या झाडांवर पक्ष्यांचा गोड किलबिलाट सुरू होता. सगळ्या मोहक गोष्टींचे फोटो घेत तो पुढे निघाला. तो फिरत थोडं बाजूच्या किनाऱ्यावर गेला आणि एक मुलगी त्याला दिसली, जी पाण्यात पाय ठेवून लाटांचा पायांना होणारा स्पर्श अनुभवत होती. पाण्याचा पायाला स्पर्श होताच तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येत होती. पिंक फुल स्लीव्हर टॉप आणि ब्लॅक हेरम घालून, केसांना सेंटर क्लिप लावून बाकी केस मोकळे सोडले होते. ती दोन्ही हात पसरून उभी होती. सूरजला तिचा चेहरा दिसत नव्हता, पण तो तिच्याकडे खेचला जात होता. तिला असं पाहून न कळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याने तिचे मागून फोटो घेतले. तो हळूहळू तिच्याकडे चालू लागला. सूरजला एका बाजूनेच तिचा चेहरा दिसत होता, पण ती खूप सुंदर आहे हे त्याला जाणवलं. खूप उशिरापर्यंत लाटांचा स्पर्श अनुभवून ती पाण्यात बाहेर येण्यासाठी वळली. ती वळताच सूरज तिला पाहतच राहिला. जसं त्याने इमॅजिन केलं होतं तशीच ती खूप सुंदर दिसत होती. ती तिथेच थोडं अंतर सोडून बसली. सूरज तिच्या हालचाली पाहत होता, तिचे फोटो घेत होता. त्याच्या मनात विचार आला की ही एकटीच आहे का इथेच राहत असेल का? हो असेल म्हणून तर एकटी आली आहे. बोलू का तिच्याशी? तो तिला पाहत विचार करत होता. तर ती हातातील घड्याळात वेळ पाहून तिथून जायला निघाली. सूरज मात्र अजूनही विचारच करत होता. ती जात असताना त्याने तिला पाहिले, पण ती खूप पुढे निघून गेली होती.